थंडीत कधी पण शेकायला बसलं, जिथं आपण बसणार साला तिकडेच धुळ येते. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे शिवउद्योजक ब्लॉग मध्ये. रोजच्या प्रमाणे दुकानला पोहोचल्या साफसफाईला सुरुवात केली. आज जरा साफसफाईचं काम जास्तच होतं. समोरचा मेन डिस्प्ले धुळीने जरा जास्तच भरून गेलं, म्हणूनच सगळा साफ करून घ्यावा लागला. आजचा दिवस खूपच सायलेंट वाटतोय. एकतर पुष महिना चालू असल्यामुळे दुकान पुरा सुनसान वाटत होतं. मार्केट तर त्याच्यापेक्षा सुनसान, जसं काय तिसराच लॉकडाऊन पडलाय. मार्केट कसं काय असं आपण दुकान चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून बसलो निवांत आणि घेतलो जोडीदाराला हातात. एक बात तो सही आहे दोस्तो, सर्वोत्तम जोडपे म्हणजे मी आणि माझा मोबाईल. ब्रेकअप तर दूरची गोष्ट हो, आम्ही कधी भांडत सुद्धा नाही. तेवढ्यामध्ये बरेच दिवसांनी बाबा पण आज देगलूरला आलते. आल्या आल्या हक्काच्या खुर्चीवर येऊन बसले, कारण आमच्या बाबाचं आयुष्य शेतामध्ये नोकरी आणि कष्ट करण्यातच गेलं. 50-60 वर्षानंतर माझ्या बाबाला पहिल्यांदा एवढं रिलॅक्स आणि समाधान बसताना बघतोय. ह्याच एका व्यक्तीमुळे आजपर्यंत आम्हाला गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा कोणापुढे झुकायची वेळच आली नाही. त्याचं कारण म्हणजे वडिलांनी एकच गोष्ट शिकवली, ते म्हणजे इमानदारी. त्याच इमानदारीमुळे मी आणि माझ्या भावाने हे छोटंसं साम्राज्य उभा केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका, म्हणजे झालं. धन्यवाद.